भारतीय संस्कृतीमधील पहिली स्त्री स्वातंत्र्याची चळवळ म्हणून प्रजापती गौतमीच्या नेतृत्वाखाली स्त्रियांना भिक्षुणी संघात प्रवेश दिला गेला आणि निर्वाणीचे द्वार स्त्रियांसाठी खुले केले. अर्थात तथागत बुद्धाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक व्यक्ती म्हणूनच होता, हे सिद्ध होते. स्त्रियांना स्वतंत्र अवकाश निर्माण करून देऊन तथागत बुद्धाने स्त्रीच्या स्वउन्नतीसाठी तिच्या समस्यांची उकल केली. आज स्त्रीच्या समस्येचे स्वरूप बघितले तर याला जबाबदार ती स्वतःच आहे, कारण तिने स्वतःच काही बाबी निर्माण करून त्यामध्ये अडकण्याचे प्रयत्न केलेले आहेत. समाजामध्ये वावरताना तिने स्वतःलाच वेगवेगळ्या प्रतिमांमध्ये बंदिस्त केलेले आहे. पत्नी, आई, प्रेयसी या प्रतिमा निर्माण करीत असताना त्याला आदर्शतेचं स्वरूप देण्याचा तिचा प्रयत्न सतत सुरू असतो, की मी कशी आदर्श पत्नी बनेल, मी कशी आदर्श आई बनेल, मी कशी आदर्श प्रेयसी बनेल. आणि या आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श प्रेयसी यातच ती गुरफटून जात असते. समाजामध्ये वावरताना तिच्या मनाची घालमेल कुतरओढ होत असते. पतिनिष्ठेची प्रतिमा तर तिच्या मनावर इतकी बिंबविल्या जाते की पतीने तिची कितीही प्रतारणा केली, विश्वासघात केला, तरी ती पतिनिष्ठ राहून एक अपमानित जीवन जगत असते. तिच्या मनाला हे काही पटत नसलं तरी सुद्धा हजारो वर्षाची ही विषम परंपरा व मानसिकता स्त्री झुगारायला तयार नसते. काही बुद्धिजीवी विचारवंत स्त्रिया आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून समाजात एक व्यक्ती म्हणून स्वाभिमानाने जगत असतात. मनावरील परंपरागत ओझे सद्विवेक बुद्धीने काढून फेकतात. विषमतावादी, निरर्थक, परंपरावादी समाजव्यवस्थेच्या त्या विषम संस्काराच्या चौकटीत राहण्यास तयार नसतात आणि तेव्हा त्या मानवी समाजाच्या रोषाला कारणीभूत ठरतात. समाजालाही स्त्रीचे खरे स्वरूप समजलेले नाही. समाजातील बहुतांश लोकांच्या मनात स्त्रियांच्या विषयी खूप गैरसमज असतो आणि हा समज फक्त अज्ञानामुळेच निर्माण होत असतो. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी ह्या पंचकन्यांचा आदर्श स्त्री मनावर तिच्या लहानपणापासून बिंबविल्यामुळे ती या निरर्थक आदर्शामुळे स्वतःचे अस्तित्वच विसरून जात असते.